आज गुरुवार दिनांक 28 जानेवारी 2021 झूमच्या माध्यमातून होणाऱ्या महायोगधामच्या अनुभव कथनाच्या सत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. सर्वांना आत्मवंदन. सद्गुरू सर, भाभीजी, अनिताताई यांच्याही चरणी आत्मवंदन. अनिताताईंना विनंती करते की पुढील सत्रास सुरुवात करावी. नमस्कार. आज झूमच्या मीटिंग मध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं स्वागत. सर्वांना आत्मवंदन. सध्याची परिस्थिती जर पाहिली तर संत चोखामेळांचा एक अभंग आठवतो. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जलनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. शेवटी ते असं म्हणतात की चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. अर्थ तर सहज आपल्याला सगळ्यांना लक्षात येण्यासारखं आहे. आणि सध्या जगामध्ये जर परिस्थिती पाहिली तर ह्याच्या अगदी उलट चाललेली आहे की सगळं जग आहे ते वरच्या रंगाला भुलतंय. वरती काय चाललंय ते महत्वाचं आहे. वरती दिसणारं चित्र जे ते सगळ्यांसाठी महत्वाचं असतं आणि सगळं जग आज त्या दिशेने चाललंय. पण महायोगधामची दिशा मात्र वेगळी आहे. बाह्य जगाकडून अंतर्जगताकडे जाणारी आणि सगळे जे बदल व्यक्तिमत्वामध्ये घडवण्याचे जे प्रयोग आहेत, घडवणं जे चाललेलं आहे ते आतमधून चाललेलं आहे. म्हणून सगळे बदल जे होतात ते आतमध्ये होतात. वरच्या रंगाला भुलणारा हा भाग नव्हे किंवा वरचा रंग काही अंशी महत्वाचा असतो, परंतु आतला भाव आणि अंतर्जगत हे महत्वाचे. आतून कसे कसे बदल होत जातात त्या साधकामध्ये हे सगळ्यात महत्वाचे. आणि याविषयीचं काही विवेचन आपल्याला आज निलिमाताई वाघमारे हिच्या अनुभव कथनामध्ये कदाचित ऐकायला मिळू शकतं. आज निलिमाताई वाघमारे परभणीच्या आपल्या ज्येष्ठ साधक आज अनुभव कथन करणार आहेत. निलिमाताईचा मी सुरुवातीला परिचय सांगते थोडक्यात. निलिमाताईचं राहते परभणीला. शिक्षण तिचं BSc मॅथ्स आहे. 24 डिसेंबर 1994 ती साधक आहे. त्या दिवशी तिला साधना मिळालेली आहे. वाचनाची अफाट आवड आहे तिला, साहित्याची आवड आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या साहित्य संमेलनामध्ये तिचा उत्स्फूर्त सहभाग असतो. काही जर योगदान मध्ये सरांना किंवा आम्हाला काही संदर्भ लागले तर आम्ही हक्काने निलिमाताईला सांगतो आणि अनेक संदर्भ ती तपासून अभ्यासून आणि योग्य त्या पद्धतीने ती नेहमीच देत आलेली आहे. परभणी आकाशवाणीवरती तिचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत आणि सगळ्या घरामध्ये तिच्या माहेरच्या घरामध्ये ती सर्वात मोठी आहे. ती पहिल्यांदा साधक झाल्यानंतर तिने जवळपास तिचं सगळं कुटुंब योगधाम मध्ये आणलेलं आहे साधक म्हणून. तिच्या वहिनी मीराताई गौळकर, तिची बहीण मंजू मोंढे, मंजूचा मुलगा आपण ज्याचं नेहमी उदाहरण देतो डॉक्टर सुहास मोंढे, निलिमाताईच्या मुली पूर्वा आणि मुग्धा, हे सगळं कुटुंब आपलं साधक आहे. आणि निलिमाताईचा योगधामच्या उभारणीमध्ये सुरुवातीपासून योगधामच्या कार्यामध्ये फार मोठा सहभाग राहिलेला आहे. अतिशय स्पष्ट मुद्देसूद बोलणं आणि आपलं म्हणणं मांडण्याची एक प्रभावी पण वेगळी शैली आणि एक भरदार आवाज निलिमाताईला लाभलेला आहे. अतिशय स्पष्ट बोलणारी, सहजपणे सगळ्यांमध्ये मिसळणारी, योगधामच्या सगळ्या साधकांना आपलंसं करणारी निलिमाताई म्हणजे योगधामची एक शान आहे. आणि आज निलिमाताई विषयी बोलायला मिळतंय आणि ती अनुभव कथन करणार आहे याचा खरं म्हणजे खूप आनंद होतोय. मी आता निलिमाताईला विनंती करते की तिने आपला अनुभव सुरू करावं. हा, 1 मिनिट. बापूंना निलिमाताईच्या विषयी बोलायचंय. बापू बोला. बापू माझ्याबरोबर होत आहेत का? नमस्कार. आणि भाभीजींना सुद्धा नमस्कार. भाभीजी दिसत नाही. नमस्कार. आज थोडस कामानिमित्त आलो होतो ताईकडे आणि ताई म्हणाले की आला तर आपण सेशन करू इथेच. निलिमाताईशी ताईबद्दल बोलायचं म्हटलं की मी माझ्या अनुभव कथनामधून सुरुवातीच्या मी सांगितलं होतं की आमचे एक्स्ट्रा क्लासेस व्हायचे. त्या आमच्या समकालीनच होत्या साधक म्हणून. हे एक्स्ट्रा क्लासेस त्यांच्या घरी त्या घ्यायच्या म्हणजे सर यायचे दर मला वाटतं शुक्रवारी का बुधवारी, मंगळवारी असेल काय, आता फार आठवत नाही नक्की, परंतु सर यायचे आणि त्याची सगळी तयारी त्या करून ठेवायच्या. म्हणजे अगदी ब्लॅकबोर्ड,
ते सगळे चार्ट लावणे वगैरे वगैरे. आणि त्यांची एक प्रिंटिंग प्रेस होती तिथे, पूर्वा प्रिंटिंग प्रेस म्हणून. तर मला अजूनही आठवतंय की त्यांचं हे योगदान जे होते सुरुवातीच्या काळामध्ये एक्स्ट्रा क्लासेस कंडक्ट करण्यामध्ये. कारण काय असायचं की रामकृष्णनगरमध्ये त्यांचं घर होतं आणि तिथं आसपास बरेच आम्ही साधक राहत होतो. युनिव्हर्सिटीमध्ये होतो मी आणि बाकीचे बरेच साधक होते. तर त्यांना जवळ पडायचं ते. ज्ञानेश्वरी सरांच्या घरी व्हायची, परंतु एक्स्ट्रा क्लासेस त्यांच्या घरी व्हायचे. त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये योगधामला या रीतीने फार मदत केली आणि त्यांच्या प्रिंटिंग प्रेस मधून त्यांनी वज्रकवच म्हणून एक छोटीशी पुस्तिका त्यांनी पब्लिश केलेली होती, म्हणजे प्रिंट करून पब्लिश केली होती. त्याच्यामध्ये हे कुंजिका स्तोत्र, त्यानंतर बाप्पासाहेबांचे गीतेची आरती, त्यानंतर वज्रकवच आणि आपल्या ज्या प्रार्थना आपण ज्या घेतो आता, त्या प्रार्थना त्यावेळेला आता होत नाही तेवढ्या ऍट लेंथ, परंतु पहिल्यांदा आधी डिटेल सगळ्या प्रार्थना घ्यायचो. तर ह्या सगळ्या प्रार्थना त्यांनी सगळ्या एका छोट्याशा पुस्तिकेमधून प्रत्येक साधकाला विनामूल्य त्यावेळेला दिलं होतं. मला वाटतं की ते आमच्या स्मरणात कशासाठी राहिले की कारण ते आमचं मुखोद्गत झालं आणि अजूनही त्या स्मरणात आहेत. तर हे थोडं मला निलिमाताईविषयी बोलायचं होतं. धन्यवाद. आता वेळ नाही घालवता सुरू करूया. अनिता जरा जास्तच बोलली. मी एक सामान्य साधक आहे. हे ते तुला माझ्याविषयी आणि आपल्या दोघींमध्ये जे मैत्रभाव आहे त्याच्यातनं हे तुझं बोलणं आलेलं आहे असं मी समजते. सर्वप्रथम सरांना आत्मवंदन, सर्व साधकांनाही आत्मवंदन. सुरुवातीला मी जरा माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल बोलते की माझे वडील डॉक्टर शिवाजीराव गौरकर हे जालना कॉलेजमध्ये मराठीचे प्रोफेसर होते. लहानपणी वडील वारल्यामुळे सगळ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. भावांना मोठं करण्यात आणि स्वतःचं शैक्षणिक स्टँडर्ड वाढवण्यातच त्यांचं जीवन जवळपास गेलं आणि त्यातही त्यांनी त्यांची अध्यात्माची आवड खूप जपली. हिंगोलीच्या शक्ती ब्रह्माश्रमचे नारायण महाराज हे त्यांचे महाराज होते, गुरु होते आणि पुरुषोत्तम महाराज हे त्यांचे गुरुबंधू. त्यांची जाईपर्यंत त्यांनी निष्ठेने गुरुसेवा केली, गुरुस्मरण केलं. पण माझ्यामध्ये तो गुण फार उशिरा आला. त्यांच्याकडची जी होती वाचनाची प्रचंड आवड ती माझ्यात उतरली, त्यांची हुशारी होती ती माझ्यात उतरली. पण आध्यात्मिक रुची गोडी मला फार उशिरा माझ्यात जाणवली. त्यांच्यामुळे माझं प्रचंड वाचन झालं. हुशारी तर खूप होती पण तिचं म्हणावं तसं चीज झालं नाही ह्याची खंत मला खूप वर्ष होती आणि ती इकडे योगधाममध्ये आल्यावरच तो माझ्या मनातला सल निघून गेला, खंत निघून गेली. आता सरांची माझी पहिली भेट म्हणजे ते ज्ञानेश्वरी घेतात हे मला माहित नव्हतं. ग्राहक पंचायतचं एक फॅमिली गेट टुगेदर होतं दुसऱ्या गावाला. तिथे सर आले होते प्रमुख पाहुणे म्हणून आणि त्यांनी तिथे त्यांचं बासरी वादन ऐकवलं होतं. पंख होती तर उडा अतिरे हे अतिशय सुंदर त्यांनी बासरीवरनं वादन केलं होतं. ती मला त्यांची पहिली भेट आठवते. त्याच्यानंतर बराच गॅप गेला आणि कुलकर्णी काकूंनी पण सांगितलं की आम्हाला इकडे आणण्यामध्ये सुमती जोशींचा फार मोठा हात आहे. त्यांनी त्यांच्या घरी ज्ञानेश्वरी सुरू केली आणि मी आणि माझी मैत्रीण चिताडे, सावित्री चिताडे आमच्या दोघींच्या त्या खूप मागे लागल्या होत्या की अगं मी ज्ञानेश्वरी सुरू केली, तुम्ही या तुम्ही या. आम्हाला तेव्हा काही महत्व वाटलं नाही पण त्यांनी एकदा खूपच आग्रह केला म्हणून आम्ही दोघी गेलो आणि बाय चान्स त्या दिवशी सर तिथे आले. कशी झाली ज्ञानेश्वरी पाहायला आणि सरांनी तिथे प्रवचन केलं. अर्जुनाची एक पाती परिसण्यायोग्य होती. अतिशय भावलं, खूप भावलं. आणि त्याच्यानंतर लगेच श्रावण महिना आला आणि महिला मंडळात जोशीबाईंनी सरांचंच प्रवचन ठेवलं. तेव्हा सुद्धा ते एका उभीवर बोलले आणि ते ऐकून मात्र आम्ही दोघी जणी खूप भारावलो आणि आम्ही ठरवलं की आपण आता जायचं ज्ञानेश्वरी ऐकायला. आवडलं तर ठीक आहे जात राहू, नाही आवडलं तर बळजबरी थोडीच आहे, जाणार नाही आपण, बंद करू. पण गेलो, आवडत राहिलं आणि टिकलो सुद्धा. तेव्हा 6वा अध्याय चालू होता. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे बरेच जण समकालीन होते. 6व्या अध्यायातल्या संकल्पना तोपर्यंतच्या संकल्पना काही माहीत नव्हत्या म्हणून सरांनी माझ्या घरी जवळपास 1 वर्षभर एक्स्ट्रा क्लासेस घेतले
आणि त्यांनी 6व्या अध्यायापर्यंत आम्हाला आणून ठेवलं. म्हणजे तोपर्यंतच्या सगळ्या संकल्पना ज्ञानेश्वरीच्या त्यांनी आम्हाला आमच्या घरी शिकवल्या. आणि त्यातच मला डिसेंबर 94 मध्ये 24 डिसेंबर 94 मध्ये साधना मिळाली. तोपर्यंत ग्राहक पंचायतचं खूप काम केलं, प्रिंटिंग प्रेस होती, बिझनेसही केला, महिला मंडळात खूप काम केलं, बिझनेस केला, सगळं केलं. पण खरा आनंद, तृप्ती, समाधान ते काही मिळालं नाही. आणि वर्षभर गेल्यानंतर साधना मिळाल्यावर असं वाटू लागलं की ते आनंद, तृप्ती, समाधान इथे मिळेल, योगधाममध्ये मिळेल, सरांच्या मार्गदर्शनातून मिळेल, त्याची खात्री वाटली. खूप वाचन, खूप हुशारी, त्याच्यामुळे अत्यंत खूप प्रश्न होते, खूप तर्क होते. आणि सरांना मग सतत विचारायचं. सरांची कधी भीती नाही वाटली मला की आपण हे कसं विचारावं सरांना. पण सरांविषयी एक आदरयुक्त धाक होता. वडिलांविषयी जसा असायचा त्या काळी, वडिलांविषयी जसा धाक असायचा तसा धाक मला सरांविषयी वाटायचा, पण भीती नव्हती. त्याच्यामुळे खूप छोट्या छोट्या शंका, खूप छोटे छोटे प्रश्न असायचे, ते मला त्यावेळेस फार महत्वाचे वाटायचे. आणि त्याचं निराकरण करून घेण्यासाठी मी कित्येकदा सरांना त्यांच्या घरी जायची, त्यांना बोलायची, प्रश्नांचं निरसन करून घ्यायची. आणि उत्तरं देताना सर कधीच कंटाळायचे नाही. आता मला खूप हसू येतं. आता सगळ्यांचं कळायला लागलंय मला की किती क्षुल्लक प्रश्न होते तेव्हाचे, पण तेव्हा ते फार मोठे वाटत होते. आणि ह्याच्यामधनंच पुढे असं झालं की सरांच्या घरी ज्ञानेश्वरी असायची, तेव्हा काही 2 तासांचं बंधन नव्हतं. 11ही वाजायचे कधीतरी, 8ला सुरू व्हायचं, 2 तासाच्या वरही ज्ञानेश्वरी व्हायची. आणि माझ्या मिस्टरांची लातूरला बदली होती, दोघी मुली इकडे राहायच्या घरी एकट्या. खूप अस्तव्यस्त वाटायचं, सारखं घड्याळाकडे लक्ष वाटत, दोघी घरी आहेत, 11 वाजत आले, घरी कसं जायचं. पण एक सवय होती की मी घरी आल्यावर दोघींनाही सांगायची काय आज ज्ञानेश्वरीत सांगितलं, काय नाही. आणि त्यांनाही ते आवडायला लागलं. आणि एकदा त्या म्हटल्या, आई आता आम्हाला पण आवड लागली, आम्ही पण येतो ना तुझ्याबरोबर. त्याच्यामुळे आम्ही तिघी जायला लागलो. आणि त्यामुळे माझी जी अस्वस्थता होती, घरी मुली एकट्या राहतात की काय, ही अस्वस्थता पूर्णपणे निघून गेली. नंतर माझे मिस्टर पण यायला लागले आणि सांगायला अभिमान वाटतो की माझी फॅमिली, पूर्ण फॅमिली जी साधक झालेली, ती माझी पहिली फॅमिली योगधाममध्ये, की ज्यांच्या घरातले सगळे साधक झालेले पूर्ण मेंबर. आता सर तिथे येऊन सांगायचे, तेव्हा पूर्वा 11वीत होती, तिचा एक अनुभव खूप जबरदस्त सांगावा लागणार. आणि एकदा ती क्लासेसहून आली, 11वी 12वीतच होती. आणि सरांना मी म्हटलं की सर आता हिला अभ्यासात लक्ष लागण्यासाठी काही सांगा. सरांनी एक जप दिला, मंत्र दिला, ह्याचा तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कर म्हणून सांगितलं. ती मग तिला वेळ मिळेल तेव्हा संध्याकाळी ती देवासमोर बसून जप करायला लागली. 3-4 दिवस गेल्यानंतर मी सहज पाहिलं तर ती झुलत होती, म्हणजे तिला आध्यात्मिक क्रिया सुरू झाल्या होत्या. आणि मी सरांना सांगितलं तर सर म्हणे तिला मंत्र देतानाच तिची कुंडलिनी जागृत झाली, तिला साधनेला बसू दे. आणि असं झालं. आणि त्या रात्री तिला इतक्या क्रिया झाल्या, रात्रभर ती झोपली नाही, मी झोपले नाही. प्रचंड क्रिया आणि कंट्रोलमध्ये येईनात. मी पण नवीन होते, मला पण ते काही कळालं नाही. कशी तरी रात्र जाऊ दिली. सकाळी उठलं की सरांना फोन केला, 6:30 पावणे 7 वाजले. भाभी म्हणाले की सर तर औरंगाबादला गेले असतात. आणि तेव्हा मोबाईल नव्हता, रात्री उशिरा येणार आहे. आणि तो दिवसभर तिच्या क्रिया चालू. ती कॉलेजमध्ये गेली, तिला क्लास अटेंड करता येईना, तिला प्रॅक्टिकल करता येईना, सारखी अशी झुलत होती, हातवारे करत होती, काय म्हणजे ती चक्कपैकी घरी येऊन बसली. तो दिवस तसाच गेला. नुसते बसून राहिलो आम्ही दोघी जणी. ती रात्र तशीच गेली. आणि सकाळी 6 वाजता मी भाभींना फोन केला, म्हटलं सरांना उठवा आता. त्या म्हणाले की खूप उशीर झाला सरांना. म्हटलं काही माहित नाही, उठवा आता त्यांना, मी 10 मिनिटांनी तुम्हाला परत फोन करते. आणि 10 मिनिटांनी सर फोनवर आले. मी त्यांना सांगितलं, सर तुम्ही औरंगाबादला गेले, पूर्वाच्या क्रिया अजिबात थांबत नाहीयेत, कंट्रोलमध्ये येत नाही, तुम्ही काहीतरी करा.
ठीक आहे म्हणले, आता तिच्या क्रिया कमी होतील आणि मी येतोच थोड्या वेळात. तर तिथे म्हणाले की क्रिया कमी होतील आणि त्यांनी फोन ठेवला की खरंच हिच्या क्रिया पूर्णपणे थांबल्या. आणि मग सर आले. तोपर्यंत मी पण शांत झाले होते, पूर्वा पण शांत झाली होती. सरांना म्हणलं काय झालं, कशामुळे झालं? तर सर म्हणले ती कुंडलिनी अचानक जागृत झाली, ती तिच्या कंट्रोलमध्ये आली नाही. आता झालं ना सगळं, मी त्या कंट्रोलमध्ये आणल्या. म्हणजे तेव्हा पहिल्यांदा मला जाणीव झाली की सरांमध्ये किती आध्यात्मिक पॉवर आहे, सामर्थ्य आहे, की जसं ते शक्ती ट्रान्समिट करतात तसंच त्याच्यातली जास्तीची झालेली शक्ती सुद्धा ते काढून घेऊ शकतात, कंट्रोलमध्ये आणू शकतात. आणि हीच गोष्ट सावित्रीच्या मुलीच्या बाबतीत झाली. तेव्हा सुद्धा असंच घडलं, पण तोपर्यंत मला माहिती झालं होतं. पण तिथे पण सरांनी तिच्या पण क्रिया कंट्रोलमध्ये आणल्या. हा एक सरांच्या सामर्थ्याविषयीचा आश्चर्यकारक आणि दिलासा देणारा अनुभव होता, की आम्हाला सगळ्यांना की काही झालं तरी सर आपल्याला निश्चित आपल्या मागे उभं राहिलेले आहेत. त्यांच्यामधलं प्रचंड सामर्थ्य, पॉवर आपल्याला कधीही मदत करू शकते, त्यांची पॉवर. आणि आता अगोदरचं माझं सांगते की माझं सतत काहीतरी दुखायचं, अगदी केसांपासून नखापर्यंत अल्टरनेट सगळ्या अवयवांचे दुखणे अखंड चालू होते. माझे मिस्टर तर एकदा म्हणाले की आपण कॅलेंडरवर टिक मार्क करू की एका महिन्यात किती चांगले दिवस निघतात तुझे, की आज माझं काहीही दुखलं नाही. क्वचितच निघायचं, काहीतरी अखंड चालू असायचं. शारीरिक होते, 6 महिने बेड रिडन होते स्लीप डिस्कने, त्याच्यातनं कशी तरी बाहेर आले. आणि नंतरचा भयानक म्हणजे भीतीचा, मानसिक पण मला खूप भोगावं लागलं. कंप्लीट 12 वर्ष मी त्या भीतीच्या साम्राज्यात होते. काहीतरी घडतं माणसाच्या जीवनामध्ये, एखादी घटना हलवून जाते आणि त्याच्यामुळे सगळं मनाचा ताळमेळ बिघडला आणि भीती वाटायला लागली, प्रचंड इन्सिक्युरिटी वाटायला लागली. आणि ती वाढत 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 इतकी झाली की घराच्या बाहेर जायचं म्हटलं ती भीती वाटायला लागली. जालन्याला जायचं तर हे मला तिथे नेऊन सोडायचं, तरी मी म्हणायची रस्त्यात मला खूप भीती वाटायला, आपण सेलूला उतरून मी काही येत नाही जालन्यापर्यंत. मग हे कधीतरी सेलू पर्यंत समजूत घालून तिथपर्यंत न्यायचे, जालन्यापर्यंत. तिथून वापस येताना माझे वडील मला आणून सोडायचे. कोणीतरी सोबतीशिवाय मला जाता यायचं नाही. पण पुढे पुढे ते खूप वाढत गेलं, रस्त्यावर जाता येईना. एकदा आम्ही गच्चीवर उन्हाळ्यात झोपलो होतो, रात्री जाग झाली, कोणी दिसेना, इतकी भीती वाटायला लागली की आता गच्चीवरून खाली उडूच जातो त्याच्या, इतकी वेळ आली होती. म्हणजे सगळं बिघडलेलं होतं. कंप्लीट 12 वर्ष गेले आणि त्याच्या आतच साधना मिळाली. 94ला साधना मिळाली आणि हे घडायला लागलं 85 पासून. आणि 97 साली काय झालं, कानपूरला माझे मामा राहतात, तिथे आजी वारली म्हणून आम्ही गेलो होतो भेटायला. तिथे काहीतरी मी बोलले असेल, भगशक्ती वगैरे थोडंसं बोलले, सगळ्यांना आवडलं आणि मी वापस आले. खूप सोबत होती त्याच्यामुळे भीतीवर जरा कंट्रोल आणला आणि तोपर्यंत 2 सायकियाट्रिस्टची पण मला ट्रीटमेंट झाली. नाहीतर असं वाटू लागलं की हे मला आता नक्की वेळेच्या इस्पितळात येरवड्यात ऍडमिट करतील, इतकं वाढलं. आणि सर आले भेटायला आणि मी सरांना सांगितलं की मी इतकी छान बोलले ना तिथे, तर शक्ती कोणाच्याही तोंडून निमित्त होण्यात बोलते ना, तशी पूर्वा म्हटली तर हिचं काही ऐकू नका, काही हिचं बोलण्यात महत्व नाहीये, काही तिचं कौतुक करणार. भित्री तर इतकी भीती वाटते तिला, घरात भीती, बाहेर भीती, आणि काय बोलण्याचं कौतुक आहे. सरांचं वाक्य अजून आठवतंय की ते अंतःकरणात अगदी पूर्णपणे रुजलं होतं की भीती वाटते याचा अर्थ तुमचा स्वतःवर विश्वास नाही, त्या ईश्वरावर विश्वास नाही. जोपर्यंत हा विश्वास बसणार नाही, दृढ होणार नाही, तोपर्यंत भीती वाढणार. सरांचे पॉवरफुल बोल होते, इतके ठसले मनात आणि वाटायला लागलं अरे आता आपली भीती जाणार, आपली भीती जाणार. आणि अशीच मी कित्येक दिवसांनी, मला वाटतं 1-1.5 महिन्यांनी, प्रसंगच येईना पण भीती गेली हे दाखवण्याचा, तर मी औरंगाबादला कोणाच्या तरी सोबतीने गेले आणि खूप प्रयत्न करून औरंगाबाद ते जालना 1-1.5 तासाचा रस्ता आहे. अगदी ठाम मन करून औरंगाबादहून निघाले, जालन्याला आले
घरी गेले आणि दारातनच ओरडली, आई बघ मी एकटी आले आज औरंगाबाद ते जालना. म्हणजे इतका प्रचंड आनंद झाला की प्रवासामध्ये अजिबात भीती वाटली नाही, भीती गेली. म्हणजे प्रवासाचा एक टप्पा पार पडला भीतीचा, तो गेला. आता राहिली घरातली भीती. चान्सच येईना, हे गावालाच जाईनात असं झालं. म्हणजे आणि नेमकं तेव्हा एप्रिल मधलं शिबिर होतं रामनवमीचं आणि हे त्यावेळेस तिथे गेली. मी आणि मुली तिची परीक्षा चालू होती म्हणून आम्ही तिघी होतो. हे गेले काय म्हणला आजची रात्र आहे, आपली भीती गेली की नाही हे कळायला. आम्ही बेडरूम मध्ये 2 कॉट. काही प्रॉब्लेम आहे? आवाज येत नाही? नाही बोला. येतोय. बेडरूम मध्ये 2 कॉटवर आम्ही तिघी झोपले होतो आणि ओट्यावरून लाईटचा प्रकाश येत होता आणि पूर्वाची परीक्षा होती म्हणून ती अभ्यास करत होती. मला झोप येईना, म्हणजे भीती वाटत नव्हती पण काहीतरी वेगळंच एक्साइटमेंट असेल, काही असेल की आज रात्री आता काय घडेल. आपल्याला तर भीती नाहीये पण कसं सिद्ध होईल की भीती नाहीये म्हणून. शेवटी पूर्वा म्हणली आई झोप ना, मी बराच वेळ अभ्यास करणार आहे, तू झोप आता. आणि झोपले. आणि रात्री कधीतरी जाग आली तर बघते काय पूर्वा झोपलेली आहे, मुग्धा झोपलेली आहे आणि मी आणि मुग्धाच्या मध्ये कोणतं घेऊन झोपलं असं दिसलं मला. पालथं झोपलेले त्या व्यक्तीचे केस असे काळे भोर असे इथपर्यंत असे दिसू लागले आणि अंगावर इतकी पांढरी शुभ्र चादर होती की सर्फच्या ह्याच्यात येते की चमकदार पांढरी शुभ्र चादर डोक्यापर्यंत होती. एरवीची मी असते तर किती घाबरले असते की मुलींमध्ये माझ्या बेडरूम मध्ये कोण येऊन झोपलं, केवढा आरडाओरडा झाला असता, काय झालं असतं माझं. पण मी अगदी शांतपणे बसून राहिले आणि मी एवढंच म्हणाले की शेवटी तुला माझ्यासाठी यावंच लागलं नाही. आणि मी परत चक्कपैकी झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सरांना कधी सांगून कसे नाही असं वाटलं आणि तेव्हा जाणवलं की अरे तो तर आपल्या भोवती सतत आहे, आपल्याला त्याची जाणीव नाही, आपली त्याच्यावरची श्रद्धा विश्वास कमी पडला हे त्या दिवशी जाणवलं आणि भीती गेली. तेव्हा जर पाहिलं तर बरोबर 12 वर्ष झाले होते. म्हणजे एक तप माझं भीतीच्या साम्राज्यात गेलं. आणि नंतर काही दिवसांनी साधनेमध्ये सुजाता माझ्या शरीरात घुसली. साधनेमध्ये जाणवू लागलं की सुजाता माझ्या शरीरात घुसली आणि तिने मला चक्क शरीराबाहेर हाकलून दिलं. मला सूक्ष्म रूपाने आली आणि मला हाकलून दिलं आणि मग सर पण सूक्ष्म रूपाने आले आणि त्या दोघांनी मिळून माझं इथून इथे कापलं, डिसेक्शन केलं हो इथून इतकं पूर्ण. आणि बघता बघता ते म्हणाले की ह्यांच्या मेंदूचा खालचा भाग खूप सडलाय हा इथला, तो आपण काढून टाकूया. आणि ते त्यांनी तो सडकलेला भाग काढून टाकला आणि तिथे ते साधना ते ब्रेक झालं. आणि नंतर कित्येक दिवस मला असं जाणवत होतं की हा भाग आपला अजून उघडाच आहे. साधनेत जाणवत होतं, प्रत्यक्षात सुद्धा कधी कधी वाटत होते की अरे आपलं डोकं तर अजून उघडत आहे, ती जखम काही शिवलेलीच नाहीये. सरांनी सुजाताने ऑपरेशन तर केलं आणि मग कधीतरी ते साधनेमध्ये त्या दोघांनीच येऊन परत जोडून टाक. त्याच्यावर कित्येक प्रसंग आले गेले पण ती भीती नाही मात्र कायमचा रामराम ठोकला. माझ्या जीवनातनं भीती पूर्ण गेली. हे फक्त सरांच्या सामर्थ्यशाली आणि पॉवरफुल बोलण्याचे परिणाम आहे. इतका तो प्रचंड अनुभव आहे. पूर्वाचं लग्न झालं, पूर्वा मुग्धा दोघींनाही साधना मिळाली आणि खूप कंटाळवाणं वाटू लागलं. सारखं तिची आठवण येऊ लागली, इतकं रडू येऊ लागलं. काय करू, गेले सरांकडे. सरांना म्हणलं सर पूर्वाची खूप आठवण यायला लागली, खूप रडू येत आहे, काय करू. सर म्हणे असं काय करता, तुम्ही जितके इथे आठवण कराल, जितकी रडाल तिची आठवण कराल, तिकडे ती डिस्टर्ब होईल ना. तुमच्याकडचे हे निगेटिव्ह वाईट किरण तिच्यापर्यंत पोहोचतील आणि तिला पण अस्वस्थ वाटायला लागेल, ती पण रडायला लागेल, ती तिच्या नवीन संसारात कशी रमणार. तुम्हाला तुमच्या भावनांवर कंट्रोल आणायलाच हवा, नाहीतर ती तिच्या संसारात रमूच शकणार नाही. तिला सतत इतकी आठवण येत राहील.
किती साध्या आणि सरळ भाषेत त्यांनी माझी समजूत काढली. म्हणजे तो माझ्यासाठी तेव्हा खूप मोठा प्रश्न होता की माझ्या भावनांवर आवर कसा घालायचा आणि माझं रडणं कसं थांबायचं. अशा किती गोष्टी छोट्या छोट्या मी प्रत्येक गोष्टीला त्यांच्याकडे जात गेले आणि त्यांनी मला न कंटाळता न हसता मनात म्हटले असतील, मी म्हणायची सरांना, सर तुम्ही म्हणाल काय या छोट्या छोट्या गोष्टी घेऊन येता माझ्याकडे, पण ते म्हणायचे नाही, तुमच्या दृष्टीने त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि जोपर्यंत ते बोलायचे नाही तोपर्यंत ते माझ्या मनातून जायचं नाही. आणि शारीरिक कमजोरी होती, शारीरिक आजार होते तेव्हा सुद्धा. आणि मग त्याच्यामुळे सतत साधनेमध्ये शारीरिक क्रिया व्हायच्या, घुरणा जास्त व्हायची कमरेच्या साठी. आणि मग हळूहळू सगळेच आजार दूर होत गेले. आणि आता सध्या तर अशी आहे की फारशी काही कोणतीच कंप्लेंट नाही राहिली, ना शरीराची ना मनाची. 3दा शरीर शुद्धीचे प्रयोग केले मी, यमनियमांचं कठोर पालन केलं, तेव्हा साधनही खूप करत होते. आणि सरांचं नेहमी जाणं येणं असायचं घरी. नंतर नंतर त्यांनी बंद केले. ते म्हणायचे की छोटी रोपटं आहेत तोपर्यंत मी येणार आहे, त्यांचं संरक्षण करायला पाहिजे, कोणी जनावरांनी खाऊ नये, त्यांना पाणी बरोबर द्यायला पाहिजे, सगळे त्यांची नीट जोपासना करायला पाहिजे, तोपर्यंत मी येणार. आता तुमची बरीचशी वाढ झाली, मी आता. त्यांनी आपोआपच ते आपोआप कमी होत गेलं. तरी पण कधी बोलावलं, कधी येऊ का म्हणायचं, तर ते म्हणायचे नको, तुम्हाला कशाला त्रास, मीच येतो तुमच्याकडे. तर साधना त्या काळात खूप होत होती, यमनियमांचं कठोर पालन होत होतं. व्यक्तिमत्वात खूप प्रचंड बदल होऊ लागले. बोलणं लिहिणं तर मी इथे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरांच्या उत्साहाने त्यांनी मला जे उत्साह पुरवला की तुम्ही बोला लिहा, ते खूप इफेक्टिव्ह होऊ लागलं. 3दा मला सरांनी ज्ञानेश्वरी घेण्याची सांगितलं, 3 वेळा मी हे केलं, पण ते काही सक्सेसफुल झालं नाही. पण तरी सुद्धा ते सांगण्यासाठी जो अभ्यास करावा लागला, त्या अभ्यासामुळे माझ्या संकल्पना खूप स्पष्ट होत गेल्या आणि त्या संकल्पना माझ्यामध्ये हळूहळू भिनल्या गेल्या. म्हणजे हा माझा त्या ज्ञानेश्वरी बोलणं ते सक्सेसफुल झालं नाही ती गोष्ट वेगळी, पण माझ्यामध्ये त्या संकल्पना ठामपणे रुजल्या आणि ह्याचा मला खूप फायदा झाला. लिहिण्यामध्ये इफेक्टिव्ह होऊ लागलं माझं लिहिणं, माझं बोलणं. आणि ओव्यांचे सर जेव्हा ओव्यांचे अर्थ सांगतायत तेव्हा तसे अनुभव येऊ लागले बऱ्याचदा. सर ज्ञानेश्वरी घेताना बऱ्याच ओव्यांचे ते अर्थ सांगायचे, तेव्हा तसे तसे अनुभव मला येत गेले. हे सगळं त्यांनी जे मला सांगितलं त्याच्यामुळे घडलं की तुम्ही ज्ञानेश्वरी घ्यायला सुरुवात केली. शेवटपर्यंत जेव्हा गावाकडे जायचं, हे माझ्या या 2-3 वर्षातच माझं गावाला जायचं फार सुरू झालंय, त्यामुळेच माझी ज्ञानेश्वरी हे झाली, म्हणजे बंद म्हणायच्या ऐवजी माझं तिथे इरेग्युलॅरिटी होऊ लागली. नाही तर तोपर्यंत माझी ना कधी ज्ञानेश्वरी चुकली आणि कित्येक वर्षात आळंदीवारी सुद्धा चुकली नव्हती. सरांचं माझं नातं मी वडिलांप्रमाणेच वाढते. माझ्या वडिलांना पहिल्यांदा आवडत नव्हतं, कुणा महाराजाच्या मागे लागते असं वाटू लागलं त्यांना. मग त्यांची भेट झाली दोघांची, तेव्हा माझे वडील म्हणाले, तुझी निवड अगदी योग्य आहे बरं का, मला या सरांबद्दल इतकी खात्री आहे की हे तुला आणि मंजूला त्या पैल तीरावर, या भवसागराच्या पैल तीरावर नक्की नेऊन पोचवतील. जितकं त्यांचं आध्यात्मिक जाणीव, त्यांचं भान, त्यांचं ज्ञान प्रचंड होतं वडिलांना, त्यामुळे त्यांच्या बोलांना पण खूप महत्व होतं माझ्या दृष्टीने. आणि त्यांच्याकडनं असं सर्टिफिकेट मिळाल्यावर मी अगदी निर्धास्तपणे जाऊ लागले. तशी तर भीती नव्हती आणि माझ्या मिस्टरांचा पण कधीही विरोध नव्हता. प्रत्येक समस्येवर सरांकडे जायचं, उपाय मिळायचा. नंतर असं होऊ लागलं की आपण जर प्रश्न मनात घेऊन गेलो ज्ञानेश्वरीला की हमखास त्या दिवशी त्या प्रश्नाचं उत्तर मिळायचं. परत सरांकडे जाण्याची गरजच पडत नव्हती. कित्येक प्रश्नांची उकल मला, त्याची उत्तरं मला सरांच्या ज्ञानेश्वरी ऐकतानाच मिळायची. काय
योगायोगे माहित नाही किंवा माझ्या मनातले प्रश्नांचे संकल्प, माझ्या मनात उठणारे संकल्प सरांच्या पर्यंत जाऊन भिडत असावेत आणि तशा पद्धतीची ओवी यावी आणि त्या निरूपणातनं आपोआप प्रश्नांची उकल होत जावी, असं कित्येकदा घडलेलं आहे. सरांच्या प्रोत्साहनाने मी इथल्या लोकल पेपरमध्ये वर्षभर ज्ञानेश्वरीचे अंतरंग म्हणून लिखाण केलं. 52 लेख झाले. तसं अनेक अनुभवांचा प्रचंड साठा आहे. खूप लिहून ठेवले, डायऱ्याच्या डायऱ्या भरलेल्या आहेत. इतके अनुभव आलेत आणि त्या प्रत्येक अनुभवातनं मी बदलत गेले, माझ्यात खूप बदल होत गेला. आणि 94 साली सरांचा वाढदिवस होता, फेब्रुवारीमध्ये. त्या दिवशी आम्ही सगळेजण बोललो सरांविषयी. तोपर्यंत माझ्यात खूप कॉन्फिडन्स आला होता, मी खूप स्ट्रॉंग झाली होते. आणि मी तिथे बोलताना सरांसमोर बोलून गेले की मी आता इतकी स्ट्रॉंग झाली आहे ना, माझं मनोबळ इतकं वाढलेलं आहे ना, मी इतकी तयार झालेली आहे ना, आता मला खात्री झाली की कोणतं का संकट येईना माझ्यावर, मी त्याला भिडण्यासाठी तयार आहे. त्या शक्तीने टिपून ठेवलं बहुतेक की म्हणतीये तर खरं की मी खूप स्ट्रॉंग झाली, मी खूप तयार झाली. बघू हिची परीक्षा. आणि 22 जुलैची त्याच वर्षीची रात्र की माझ्या घरी डाका पडला. बेडरूम मध्ये आम्ही रात्री झोपलेलो असताना 2-2:30 वाजता 6 जण तोंडाला असे मास्क बांधून काळे चेहरे करून आले आणि डायरेक्ट बेडरूम मध्ये धडकले. आम्हाला धमकी दिली की तुम्ही ओरडलात तर आम्ही मारू. आणि तिथे झाडू होता, त्या झाडूने त्यांनी ह्यांच्या पायावर पण मारलं. नशीब एवढं की तिथे एक लोखंडी रॉड सुद्धा होता, पण त्या रॉडने त्यांनी मारलं नाही. खूप काहीही घडू शकलं असतं त्या दिवशी, पण काही त्या मानाने काहीच घडलं नाही. असं आता जर त्याचं जर निरीक्षण केलं, सिंहावलोकन केलं, तर फार थोडक्यावर आमची त्या दिवशी सुटका झाली. आम्ही म्हटलं बाबा तुला काय घ्यायचंय तुम्हाला घेऊन जा, आम्हाला काही करू नका. आम्हाला त्यांनी अगोदर उभं केलं कोपऱ्यामध्ये. नेमकावर बाप्पासाहेब आमचा फोटो आहे आमच्या बेडरूम मध्ये. त्या फोटोच्या खाली आम्ही दोघं कित्येक वेळ उभा राहिलो. मग त्यांनी आम्हाला बसायला परवानगी दिली. मग आम्ही कॉटवर नुसतं बसून राहिलो दोघं जण, पण भीती नाही, काही नाही, दोघंही अगदी शांत. त्यांनी आमच्या अंगावरचं सगळं, माझं मंगळसूत्र, माझ्या हातातली अंगठी, ह्यांचं लॉकेट, कपाटामधलं काय 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 सगळं कपाट सगळं उघडलं. काही कॅश होती ती घेतली. आणि नेमकं माझ्या 5 तोळ्याच्या बांगड्या कपाटात होत्या. ते वरचं काढताना त्यात बांगड्यांवर काहीतरी पडलं आणि त्यांना ते दिसल्याच नाही, म्हणून त्या तेवढ्या वाचल्या. खोटे दागिने मुलींचे होते ते सगळे घेऊन गेले. आणि अचानक धक्कादायक प्रसंग घडल्यामुळे माझ्या छातीत दुखायला लागलं. मी अस्थमाची पेशंट आहे आणि मला अस्थमाचा स्प्रे लागतो आणि नेमका स्प्रे स्वयंपाकघरात होता. खूप दुखू लागलं. मग मी एकाला म्हटलं, अरे माझी छाती फार दुखते, मला माझा स्प्रे पर्यंत जाऊ दे ना, तू चल माझ्या बरोबर, मला फक्त स्वयंपाकघरातून स्प्रे घेऊ दे. तो म्हणला नाही नाही तुम्हाला जाता येणार नाही. थोड्या वेळाने तो म्हणाला, कशात आहे, कुठे ठेवलाय स्प्रे? आता माझ्या स्वयंपाकघरात ओट्याखाली 15 ट्रॉल्या आहेत. त्याला मी सांगितलं की एका ट्रॉलीमध्ये हिरव्या पर्समध्ये माझा स्प्रे आहे. तो 5 मिनिटामध्ये तो स्प्रे घेऊन आला आणि एका हातात पाण्याचा ग्लास. आणि तो स्प्रे घेतल्यामुळे माझी छाती दुखणं एकदम कमी झालं. आणि त्यांनी अर्धा पाऊण तास खूप धुमाकूळ घातला. जाताना म्हटलं आम्ही तुम्हाला आता बांधून टाकतो, कोंडून टाकतो, पण तसं काहीही केलं नाही त्यांनी. आणि ते जसे आले तसे निघून गेले. आम्ही बाहेर आलो तेव्हा 3-3:30 वाजले असतील. पोलिसांना फोन केला, शेजारी पाजाऱ्यांना उठवलं. 5 वाजता पोलीस आले, वर्दळ सुरू झाली. आणि त्याच्यानंतर पहिला फोन मी 6 वाजता सुजाताला केला आणि सुजाताला सांगितलं की आता तू सरांना वगैरे कळव. आणि पहिला फोन माझ्या भावाला केला. तो माझ्या वहिनीला घेऊन निघाला आणि सुजाता आणि भंडारे 10 मिनिटात आले. तिच्या गळ्यात पडून जी मी रडले, खूप रडले. आणि बस तेवढंच. त्याच्यानंतर अजिबात भीती नाही, रडणं नाही, काही नाही, काही नाही. आणि माझ्या वडिलांना वाटू लागलं कळाल्यावर की आता ऍडमिट झाले, कारण पहिली निलिमा म्हणजे
कशानेही टेन्शन नाही. परीक्षेला जाताना टेन्शन, त्याच्यामुळे कधी परीक्षा व्यवस्थित देता आलं नाही, प्रवासाला जाताना टेन्शन, काही झालं तरी टेन्शन, सतत उलट्या व्हायच्या, हे व्हायच्या. काहीही झालं नाही. त्याच्यामुळे त्यांना शांत वाटलं आणि मग जे लोकांना जे कळालं, जे रिक्स सुरू झाली आणि पोलीस पंचनामा, सगळ्या घरामध्ये पसारा, हात लावता येईना आणि जे भेटायला येईल ते. काय झालं, कसं झालं, कुठून आले चोर सगळे आणि तुम्ही कुठे उभे होतात, तुम्ही काय केलं. आणि हे तर पोलीस स्टेशन मध्ये, घरी मी आणि मी राहिली होती. आणि भेटायला येणारे आणि फोनवर त्या सगळ्यांना त्या देवघरात नेऊन इथून त्यांनी ग्रिल काढली, इथून चोर आले. परत बेडरूम मध्ये जाऊन तिथे आम्ही उभं होतो, तिथे आम्ही असं कॉटवर बसलो होतो, हे सांगायला लागले. दिवसभर बोलून 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 अक्षरशः संध्याकाळी एक्झॉस्ट झाले, शक्तीच नाही. आणि परत लोकांना खोटं वाटू लागलं. असं कसं कोणी चोर तुम्हाला स्प्रे आणि पाणी असं कोणी चोर करतात, असं दाखवू करतात. म्हटलं बरं झालं माझा नवरा साक्षीला होता की खरंच त्यांनी पाणी आणि स्प्रे आणून दिलं, नाहीतर त्यांना सुद्धा खोटंच वाटलं असतं. साक्षीदारच कोणी नसतात तर ही काहीतरी मनाने सांगते. आणि प्रत्येक जण येऊन बोलून गेलं की ह्याच्यातनं तुम्ही इतके सुखरूप वाचले, तुम्हाला काहीही झालं नाही. तर ह्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरीवर जे इतके वर्ष झाले ते निष्ठेने जाता, इतकी तुमची सद्गुरूंविषयीची श्रद्धा, विश्वास, ज्ञानेश्वरीवर विश्वास इतकं निष्ठेने तुम्ही गेली 20-22 वर्ष करताय, त्याच्यामुळे तुम्ही एवढ्या संकटातून वाचला, सही सलामत सुटलात. हे जवळपास प्रत्येकाचे बोलू. रात्री इतकं आम्ही थकून गेलो आणि 9-9:30ला आम्ही झोपी गेलो, कारण 2-2:30 वाजल्यापासून जागे होतो आणि दिवसभर बोलून कारण संजय आणि मीरा तर लगेच गेले, माझे वडील खूप सिरियस होते. आम्ही दोघंच इतके गाढ झोपलो आणि माझ्या मैत्रिणी 4 दिवस झोपू शकल्या नाही की असं कसं झालं हिच्या घरी आणि हिने कसं फेस केलं असेल. आणि आम्ही त्या दिवशी निर्धास्त झोपी गेलो. आणि अजून एक ह्याच्यातनं महत्वाची गोष्ट टळली की आम्ही नेहमी गावाला जाताना आमची कामवाली बाईला झोपायला पाठवायची. झोपायला यायची, ती म्हातारी बाई होती, नातवाला घेऊन यायची. आम्हाला नंतर इतकं चांगलं वाटलं की आपल्या घरात आपण असताना हे घडलं. काही झालं तरी ती आपली जबाबदारी. ती बाई असताना जर असं घडलं असतं तर विचार करवत नाही त्या बाईचं, म्हाताऱ्या बाईचं काय झालं. म्हणजे ही देवाने खूप चांगली गोष्ट केली. आर्थिक नुकसान तर खूप झालं, पण त्याचा काही संबंध नव्हता. ह्याच्यातनं सुटलो आम्ही. तरी पण कुणाविषयी राग आला नाही की का असं घडलं आपल्या बाबतीत, अशी भावना नाही आली. शांतपणे चालत गेलो. म्हणजे दोघांनी आम्ही ऍक्सेप्ट केलं. सुजाता रोज यायची संध्याकाळी आणि बसून राहायची एकीकडे की ही कशी रिॲक्ट करते, हिच्यामध्ये काय बदल व्हायला. नंतर ती म्हटली की तू इतकी त्यातनं बाहेर पडली होती, सगळ्यांना सांगताना इतकी तटस्थपणे सांगत होतीस की जणू काही दुसऱ्याविषयी बोलते, असं तुझं वागणं होतं, बोलणं. आणि नंतर काही दिवसानंतर साधनेमध्ये माझ्याकडनं प्रार्थना केली की ह्या मुलांना, सगळे तरुणच होते, 25-30 वर्षाचेच असतील, की ह्या तरुण वयात किती गैरमार्गाला लागले. आज माझ्यावर वेळ आली, नशीब काही झालं नाही, नाही तर केवढं पाप लागलं असतं. असं जर दुसऱ्या माऊलीवर जर असा प्रसंग आला आणि ती माऊली जर फेस करू शकली नाही, तिचं काही बरं वाईट झालं तर काय होणार तुमचं. म्हणजे साधनेमध्ये प्रार्थना गेली की ह्यांना सद्बुद्धी दे की हा मार्ग सोडून सन्मार्गाला लावावं, अशी प्रार्थना साधनेमध्ये केल्या गेली. हे माझ्या दृष्टीने माझ्यामधल्या स्ट्रॉंगनेसचं खूप मोठं उदाहरण आहे. की म्हणजे माझ्या मनातले की जे मी म्हटलं होतं की मी इतकी स्ट्रॉंग झाली आहे, ह्याच्यावरनं दिसून आलं की खात्री झाली की आपलं आत्मबळ आणि मनोबळ खूप वाढलेलं आहे. अजून काय अनुभव तर प्रचंड आहेत आणि सरांविषयी तर काय बोला. सरांचं सतत लक्ष, अगदी मी या दरोड्यानंतर नागिन झाली मला लगेच, त्याबद्दल सुद्धा सरांनी मला रामू शहाणेला सांगून कुठेतरी पाठवलं, त्यांनी ते लेप लावायला दिला.
त्यांनी त्यांच्याकडनं सगळी मदत केली. माझे वडील एकदम सिरियस झाले. आम्ही तिकडे गेलो. गेल्यानंतर पण मी सरांना फोन केला लगेच, की रात्री असं असं घडलं. ते म्हणे व्हायची ती गोष्ट झाली, पण तुम्ही स्ट्रॉंग राहा. नंतर सगळे साधकांना घेऊन सर येऊन भेटून गेले. प्रचंड बळ मिळालं त्याच्यामुळे. म्हणजे 1 महिन्यामध्ये इतकं काही घडलं. म्हणजे माझं आर्थिक नुकसान झालं, शारीरिक झालं, मानसिक झालं आणि भावनिक झालं. ॲट ए टाइम या महिन्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक ह्यामुळे खूप असं वाटू लागलं, की किती त्रास होतोय. झाला थोडा त्रास, नाही असं नाही. पण तुलनेने कमी झाला आणि त्या प्रमाणामध्ये लवकर आम्ही त्यातून बाहेर पडू शकलो आणि ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा पण खूप मोठा सहभाग होता. आम्ही दोघांनी एकमेकांच्या साहाय्याने यातनं बाहेर पडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. सरांचं तर आम्ही उशीर झाला, कुठे जायचं म्हटलं की ते लक्ष द्यायचे, की हे घरी व्यवस्थित साधक पोहोचतात की नाही, उशीर झालाय आता, कुणाबरोबर जाणार, कसं जाणार. आणि जेव्हा सरांच्या घरून पोखरणाकडे ज्ञानेश्वरी गेली, इतक्या उशिरा, इतक्या लांब, कसं रिक्षेने जाणार, आमच्यापेक्षा त्यांनाच जास्त काळजी आली. लगेच जीपची सोय झाली. शेवटपर्यंत एक दिवस सुद्धा आम्हाला रिक्षेने जायचं काम पडलं नाही. पहिल्या दिवसापासून जीप येऊन घेऊन जायची आणि रात्री किती उशीर झाला तरी जीप आणून सोडायची. इतकं त्यांचं आमच्यावर सगळ्यांवर लक्ष होतं, प्रचंड लक्ष. आणि त्यांचं एकट्यांचंच नाही, तर भाभीजींसुद्धा. भाभीजींनी तर मला अगदी मुलीसारखं प्रेम दिलं. मला जास्त तिखट चालत नाही, तर आळंदीला सुद्धा तुझ्यासाठी काढून ठेवलंय बरं का तिखट, बिन तिखटाचं, तू इथे बस वेगळी, म्हणजे माझ्या जवळ येऊन बस, म्हणजे आपल्या दोघींना एका वेळेस बिन तिखटाचं वाढल्या जाईल. इतकं त्यांचं लक्ष असायचं. आणि दसऱ्याच्या दिवशी हमखास सोनं द्यायला गेलं की सरांकडे आईस्क्रीम असायची. अजूनही आईस्क्रीम देतात सर. पण मला थंड चालत नाही म्हणून माझ्यासाठी मग काहीतरी गरम आठवणीने त्या करून द्यायच्या, की निलिमाला देऊ नका बरं का, तिला थंड चालत नाही. इतकं त्यांचं लक्ष, प्रत्येक गोष्टीला लक्ष देणं, भेटणं, बोलणं, सगळ्यांची चौकशी करणं. प्रचंड या दोघांकडनं मला प्रेम मिळालं. आणि काळजी कशी करावी, कोणाला लळा कसा लावावा किंवा कोणाविषयी किती कळकळ असावी, हे सगळं मी त्या दोघांपासून मला मिळालं. आता इथे काय काय मिळालं, आता मी लिहूनच काढले, की इथे योगधाममध्ये या 24 वर्ष झाले मला जवळपास येऊन काय काय मिळालं. इतके प्रयोग, चरवण तर्पण, भूचा प्रयोग, क्रियायोग, सूर्यप्रस्थान आणि चमत्कारिक प्रयोग म्हणजे योगिक वॉक, रूप ध्यान, परवानगी मागणे, अर्पण करणे, साक्षी भाव, जे जे भेटे भूत, असे अनेक मानसिक प्रयोग. आणि कुठलंही बंधन नाही की तुम्ही हाच एक प्रयोग करा. तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळेस कधीही कोणताही प्रयोग करू शकता. हा एकच प्रयोग तुम्ही करा असं नाही. तुम्हाला जो भावेल त्यावेळेस, त्या परिस्थितीनुसार तुम्हाला जसा सुचेल तो प्रयोग करायचा. आणि हे तर त्यांनी सगळं जाहीर सांगितलं. कोणताही प्रयोग कधीही करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आणि प्रसंग जसे येतील, परिस्थिती जशी येतील तसे त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक मार्गदर्शनातून सुद्धा वेगवेगळे वैयक्तिक स्तरांवरचे प्रयोग सुद्धा सांगितले. हे तर प्रत्येक साधकाचे वेगळे वेगळे अनुभव आहेत. वेगवेगळे प्रयोग सरांनी ह्या जाहीर प्रयोगांपेक्षा वेगळे अनुभव, हे प्रयोग त्यांनी सांगितले. म्हणजे सरांनी या 24 वर्षात त्यांच्याजवळ जे जे होतं ज्ञान, ते सगळं साधकांवर अक्षरशः उधळून टाकलं. असं वर्षाव केला त्यांनी त्या प्रयोगांचा, त्या ज्ञानांचा. स्वतःजवळ काही शिल्लक ठेवलं नाही. म्हणून ह्या 24 वर्षात इतकं प्रचंड ज्ञान मिळालं, की जे इतके वर्ष मी वाचत होते, पुस्तकातनं पाहत होते, हे करत होते, मिळालेलं नाही. कित्येक गोष्टी, प्रत्येक गोष्ट घटनेमागे काहीतरी कारण आहे. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. आणि काहीही, कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. ही सगळे विचार ह्यामुळे सरांच्या मार्गदर्शनातून, सरांच्या प्रवचनातनं पक्के झाले विचार, ठसले ते.
आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं मला जेवढं झेपलं, पचलं, जेवढं भिनलं, तेवढं मी आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आटोकाट प्रामाणिक प्रयत्न केला. जे जुळलं नाही, ते जुळलं नाही. मी सरांजवळ प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे कबुली दिली, की मला हा प्रयोग जुळला नाही. मला हे जुळतं, मला ते जुळत नाही. प्रत्येक वेळेस मी प्रत्येक प्रयोगाच्या बाबतीत सुद्धा सरांजवळ प्रामाणिक कबुली दिली आहे, सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आता सध्या असं झालंय, की खूप शांत वाटते. विचार आणि विकारांवर नियंत्रण करता येतं. कुठलंच टेन्शन येत नाही, भीती येत नाही, वाटत नाही. वाटले प्रसंग आल्यावर टेन्शनही येतं. पण पहिल्यांदा महिना जायचा त्याच्यामधनं बाहेर यायला. आता काही मिनिटामध्ये त्यातनं बाहेर येऊ शकते, कंट्रोल येऊ शकतं, नियंत्रण येऊ शकतं. नो कंप्लेंट, नो कॉमेंट, नो डिमांड असं झालेलं आहे सध्या. अपेक्षा कसलीही नाही, एक प्रकारचं स्थैर्य आहे. सरांचं एकच वाक्य ठसलेलं आहे, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते. पाहत जाणे, वाहत जाणे. कुठेही त्या शक्तीच्या विरोधात जायचं नाही. ती शक्ती करेल, ती जसं दाखवेल तसं जायचं. ती जसे प्रसंग आपल्यावर आणेल त्याला फक्त सामोरं जायचं आणि त्यातनं बाहेर सुद्धा काढण्याची शक्ती तीच देते शक्ती. फक्त आपण त्या जागी विश्वास ठेवायला पाहिजे, की ती शक्ती आपल्या बरोबर आहे. आपल्या सरांचं मार्गदर्शन, त्यांचं सामर्थ्य, त्यांची शक्ती सुद्धा माझ्या पाठीशी अखंड उभी आहे. सगळ्या गुरु परंपरेची शक्ती सामर्थ्य माझ्या मागे उभी आहे. याचा अर्थ असा नाही की सगळ्या समस्या संपल्या आहेत. संकट सगळी टळून गेली. नवे नवे रूप घेऊन, नवे नवे मुखवटे धारण करून समस्या तर येत आहेतच आहेत, संकट तर येत आहे, पण त्यातनं मार्ग निघतो. त्याला कधी सामोरं जायचं, फक्त पलायन करायचं नाही, धीटपणे सामोरं जायचं, भीती बाळगायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आपोआप मार्ग सुचत जातात, सोल्युशन आपोआप ती शक्ती देत राहते, दाखवत राहते ती, की ती असे अनुभव देते की आता तू हे कर, असं कर. त्याला जेव्हा आपण शरण जातो, की मी आता अगदी हतबल झालीये, अगतिक झालेली आहे, ह्या समस्येवर माझ्यावर सोल्युशन नाहीये, माझ्याजवळ काहीही सोल्युशन नाहीये, मी ह्याच्यावर काही करू शकत नाही, तू मला मार्ग दाखव. शेवटी तूच खरा आधार आहेस. हे गाणं नाही की तूच खरा आधार, देवा तूच खरा आधार, तुझ्या दयेची, तुझ्या कृपेची किमया अपरंपार, तूच खरा आधार. हे जेव्हा मनात ठसतं ना, जेव्हा सगळ्या रोमारोमात भिनतं, तेव्हा त्या संकटामध्ये सुद्धा, त्या समस्येवर सुद्धा आपोआप सोल्युशन निघत जातात. आणि आपले काही डिमांडच नाही की असंच घडावं तसंच घडावं. त्याच्यामुळे त्या संकटातनं निघण्याची त्याची जशी इच्छा असेल तसा मार्ग दाखवला जातो आणि आपण त्यातून सुखरूपपणे बाहेर पडतो. हा माझा सध्याचा अनुभव आहे, ही सध्याची माझी स्थिती आहे. ही सद्गुरु कृपा माझ्या नातवांपर्यंत झिरपत गेलेली आहे. पूर्वा जेव्हा प्रेग्नंट होती मोठ्या मुलाच्या वेळेस, तर तो गर्भामध्ये खूप वळवळ करायचा, सतत फिरायचा. पण असा अनुभव आहे की तेव्हा सरांच्या ऑडिओ कॅसेट होत्या. ते कॅसेट लागली की सरांचा आवाज ऐकून त्याची हालचाल अजिबात थांबायची, स्थिर व्हायचा तो गर्भामध्ये. अगदी 2-3 महिने याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे पूर्वाने आणि मी, की सरांचा आवाज कॅसेट मधनं कानावर पडला की ते बाळ शांत व्हायचं आणि ते संपला आवाज की त्याची परत चुळबुळ हालचाल सुरू व्हायची. सरांना सांगितल्यावर सर म्हणाले की त्याची गर्भातच कुंडलिनी जागृत झाली, त्याला ती शक्ती प्रदान झालेली, सरांचे बोल त्याच्या कानावर पडून पडून. अजून काय सांगावं, ह्या इथे आल्यावर, या योगधाम मध्ये आल्यावर खरं प्रेम काय असतं, खरी निष्ठा काय असते, आस्था काय असते, त्याचं खरं स्वरूप कळालं. आणि योगायोग कसे घडवून आणते ही शक्ती. नाहीतर इथे असूनही सरांचा माझा एवढा संबंध आला नसता, कारण तेवढी ओळख नव्हती, कधी संपर्काचे नव्हतं.
सुजातासारखी अंतरंगातली सखी मिळण्याचं काही कारणच नव्हतं. ती एका नगरामध्ये, मी एका नगरामध्ये. पण केवळ या योगधाममुळे आल्यामुळे ती माझी अंतरंगातली सखी मिळाली. अनिता रसवंता, उषा मंत्री ह्यांचं मैत्र मिळालं मला, ते योगदानमुळे आल्यावर. आणि पूर्व साधक परिवाराचा स्नेह मिळाला. इतके सुहृद आहेत की ज्यांचे एकमेकांबद्दल खूप अटॅचमेंट आहे, एकमेकांबद्दल ज्यांना आस्था आहे, तळमळ आहे, की कुणाच्याही संकटात त्यांना दुःख वाटतं, त्यांना आनंद झाला की त्यांना पण आनंद होतो. इतकं हे सगळे साधक परिवार इतका जवळ आलेला आहे, अटॅच झालेला आहे. आणि हे सगळं फक्त योगधाममध्ये आल्यावरच कळालं, मिळालं, अनुभवाला आलं. ह्यासाठी खरं म्हणजे सगळ्यात मोठी कृपा मिळाली त्या शक्तीची. ती अकारण माझ्यावर प्रसन्न झाली. तसं काही माझं एवढं पुण्य पण नव्हतं की ती माझ्यावर एवढे वरदानाचे म्हणजे तिने माझ्यावर वर्षाव करावा इतक्या चांगल्या गोष्टींचा. ही माझ्या जीवनात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट आहे की याचं महत्व सगळ्या गोष्टींपेक्षा सगळ्यात जास्त आहे. मी योगधामला अटॅच झाले, ह्याची बरोबरी तुलना कशाचीच होऊ शकत नाही. हे सगळं त्या शक्तीचं कार्य आहे. तिचं अकारण माझ्यावर प्रसन्न झाली आणि त्यांच्या रूपाने, सरांच्या रूपाने ती अजून प्रसन्न झाली. म्हणून सर मला सद्गुरू म्हणून मिळाले. आणि सरांविषयी तर काय बोलावं, त्यांचं निस्वार्थी प्रेम, त्यांची कृपा अखंड माझ्यावर आहे. सध्या आम्ही अगदी संपर्कात फक्त व्हर्च्युअली किंवा फोनवरच आहे, प्रत्यक्षात जरी भेट नाही, पण तरी आठवणींद्वारे, स्मरणाद्वारे, प्रयोगांद्वारे जेव्हा जेव्हा मी करते, माझ्या आचरणात येतं ते, तेव्हा सर माझ्या जवळच आहेत, माझ्या पाठीशी उभे आहेत, असा मला अखंड अनुभव येत असतो. आणि ह्या सर्वांसाठी, ह्या सगळं जे जे मला मिळालं त्यासाठी मी सरांची जन्मोजन्मी ऋणी राहील. हे ऋण तर पिटणारच नाही, अजिबात पिटणार नाही. ते मला मी पिटू पण शकत नाही आणि मी फेडू पण इच्छित नाही. फक्त शेवटी त्या शक्तीजवळ एवढीच प्रार्थना आहे की असंच आतापर्यंत, जसं आता हे 24-25 वर्ष झाले जर सरांच्या छत्रछायात गेले, इतके छान दिवस गेले, असंच उरलेलं पण आयुष्य जावं. आणि सर जे इतकं साधकांसाठी करतायत त्यांना भरभरून यश मिळावं, योगदान आध्यात्मिक शिखरावर पोचावं आणि स्वतः सरांना सुद्धा आध्यात्मिक शिखरावर पोचण्याची संधी मिळावी. सरांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा साधकांकडनं ज्या ज्या आहेत, स्वतःबद्दल किंवा सगळ्या त्यांच्या ज्या ज्या इच्छा योगदानबद्दल आहेत, त्या सर्व यशस्वीरित्या परिपूर्ण व्हाव्या, हीच माझी त्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे. खूप बोलण्यासारखं होतं, पण मी एवढंच बोलू शकते यावेळेस. आज मी एवढंच बोलू शकले. काही चुकलं असेल तर माफ करा. आणि सगळं हे बोललेलं कृष्णार्पण मस्त. छान छान. अप्रतिम. 10 मिनिटं डॉक्टर भोकरेंचं होऊ दे. बापू अनम्यूट करावं लागेल, अनम्यूट करा. सर मी तयारीने नाही आलो, मी ताईकडे आलोय आणि मी माझं लिहिलेलं सर घरी ठेवून आलोय. म्हणजे मला कल्पना नव्हती, नसता मी आलो असतो तयारी करून. आणि त्यांनी सांगितलं नाही की उरलेला वेळ तुम्हाला द्यायचा होता. ती म्हणाली की 1 तास लागेल त्यांना, म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे त्यांचं. हा, म्हटलं तेवढं खरं नसतं. हे सर बापूंना अर्धा तास लागणार आहे, त्यांना 10 मिनिटं नाही पुरणार आहे. बर, हो 10 मिनिट नको मग करा बंद. आत्मवंदन सरांना. हा छान छान. तुम्ही बोलणार का? नाही नाही नाही, आताच प्रवासाहून टेकले मी आले. छान, संपवा. सुरुवातीच्या काळातली निलिमाची एक आठवण मला सांगावीशी वाटते. मला साधना मिळाल्यानंतर माझं पहिलं शिबिर होतं. साधना मिळाली हा भाग मनामध्ये एका वेगळ्या दृष्टीने घोळत होता.
आणि त्यात निलिमाचं असं एक वाक्य आलं की इथे साधना मिळणं हे एक वेळ साधना मिळते, आपल्या भाग्य आहे, सरांची कृपा आहे, त्याच्यामुळे साधना मिळेल. पण इथे टिकून राहणं सगळ्यात अवघड आहे, असं तिचं ते वाक्य होतं, जे आजपर्यंत माझ्या मनामध्ये निलिमा ठसून गेलेलं आहे. आणि ते टिकवण्याचा आणि ते जोडण्याचा पुरेपूर माझा आहे. म्हणजे ते वाक्य इतकं ठसलेलं आहे आणि की इथे टिकणं हेच किती महत्वाचं आहे आणि इथे टिकलंच पाहिजे. हा जो भाव तू सांगितलास, तो स्वतः तुझ्याही आचरणात आणला आणि तुझ्या बोलण्यामुळे माझ्याही आचरणात आलेला आहे. आणि म्हणून मला टिकवण्यामध्ये, जसं आज बापू माझ्या शेजारी बसलेले आहेत, इथे आणण्यामध्ये बापूंचा हात आहे आणि आज तू बोलतीयेस, मला टिकवण्यामध्ये अप्रत्यक्षरित्या तुझाही हात हो, आहे. तुम्ही तो अनुभव सांगा. मला हां. पसरायदानमध्ये ठेवलं, त्यांच्या मिस्टरांचा ट्रान्सफर कसा झाला? हो, बापू. आतून. बापू. तो सांगा. त्यांच्या मिस्टरांचं ट्रान्सफर केलेलं. हो. हां. कोणत्या प्रकरणात माझं हो. पसरायदान कसं झालं, त्याचे मी सांगत असताना आधी केला नाही, मग लगे रात्रीतून कसं झालं, सांगा जरा. सांगतो तेवढा अनुभव सांगतो. विसरल्या, तुम्ही तो सांगा. माझ्या अनुभव कथनामध्ये मी ठेवला होता. अर्थात यांच्या रेफरन्सनी नाही, परंतु आता सांगा, या एक कॉन्टेक्स्ट सांगून द्या. रेफरन्स टू कॉन्टॅक्ट करतो ना सर. म्हणजे सांगा. काय झालं की मी आलो आपल्याकडे, ज्ञानेश्वरीला अगोदर आलो, त्यानंतर साधना मिळाली, त्यानंतर रेग्युलर ज्ञानेश्वरी साधना हे सगळ्या सुरू झाल्या. ते मागच्या मी माझ्या याच्यामध्ये सांगितलं. आणि त्यानंतर आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये एक आध्यात्मिक क्लब स्थापन केला आणि तिथे सरांचं पहिलं प्रवचन ठेवलं आम्ही. म्हणजे सुरुवातच, उद्घाटनच त्या आध्यात्मिक क्लबचं सरांच्या पसायदान वरती सरांचं प्रवचन ठेवलं. म्हणजे मोठा हॉल आहे, आमच्या ऑडिटोरियम आहे, जवळजवळ 1000 लोकांची कॅपॅसिटी आहे. निम्मा अधिक अर्धा हॉल भरलेला होता त्यावेळेला. आणि महत्वाचे म्हणजे त्यावेळेला कुलगुरू डॉक्टर विखे पाटील हे कुलगुरू होते. ते आमच्या जवळचे नातेवाईक होते, हे सरांना माहित होतं. आणि सर म्हणजे व्हाईस चान्सलर त्या कार्यक्रमाला येणार आणि सरांचं प्रवचन ज्ञानेश्वरीवरती होणार. त्यामुळे बराच विद्यापीठातला कर्मचारी तिथे उपस्थित होता. सरांचं ते पसायदानाचं अप्रतिम सुरुवातीचं आमचं अध्यात्म क्लबचं ओपनिंग झालं, प्रवचन त्यांचं. आणि त्यानंतर आम्ही जवळजवळ 25 महाराजांची प्रवचन केली. आणि तोपर्यंत म्हणजे ज्या वेळेला जायचो मी सरांकडे, तर आता निलिमा म्हणाली की, आणि तिचं नेहमी काय ना काहीतरी दुखत असायचं. नेहमी कमरेचा तर तिला त्रास मला वाटतं जन्मापासून होता का काय माहित नाही मला, पण तिला स्पॉन्डिलायटिस आणि कंबर, आणि माझी कंबर दुखते, मला साधनेला बसता येत नाही, तिच्या सारख्या तक्रारी केल्या. म्हणजे प्रॉब्लेम इज इक्वल टू निलिमा वाघमारे हे आमचं समीकरण झालं होतं की हिच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी दररोज नेहमी प्रॉब्लेम असतात. असं एवढं आम्ही त्यावेळेला तिची पाहत होतो काय परिस्थिती होती, मानसिक होती ती परिस्थिती, भीती वाटायची, तर तिने कित्येक वेळा सांगितलं होतं. आणि मग तिच्या मिस्टरांची ट्रान्सफर, इट वॉज अ रुटीन ट्रान्सफर. ती याला रुटीन ट्रान्सफर होती तिच्या मिस्टरांची याला लातूरला झालेली. आणि नंतर मग तिने सांगितलं आता की 2 मुले आणि निलिमा ह्या दोघी एकटी घरी राहायच्या. आणि ते जाणवायचं आम्हाला सुद्धा की ज्ञानेश्वरीला उशीर व्हायचा, ते मुली घरी सोडून यायची, त्यांना भीती वाटायची. आणि मग सरांना जवळ ती बोलली असेल कदाचित, माहित नाही. परंतु सर म्हणाले मला की, डॉक्टर साहेब म्हणाले निलिमाचं काम करून टाका, त्यांच्या मिस्टरांची बदली झालेली आहे लातूरला, आणि ती बदली तुम्ही जरा प्रयत्न करून कुलगुरूंना सांगून परत लातूरहून त्यांना परभणीला घेऊन या. आणि मग मीन टाइम हा योग जवळून आला की सरांचं प्रवचन ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये झालं, कुलगुरू साहेब होते. आणि मग मी तोपर्यंत मी कुलगुरू साहेबांना बोललो होतो 1-2 वेळेला. परंतु कुलगुरू साहेब सुद्धा साशंक होते, परंतु त्यांना नेहमी वाटायचं की डॉक्टर भोकरे एवढा कसा बदलला, हा जातो ज्ञानेश्वरीला, नॉनव्हेज सोडून दिला आणि ज्ञानेश्वरी करतो, सोमाणी सर करतो. तेच म्हणाले ते मला म्हणाले तुमचं ज्ञानेश्वरीवर ठेवायचं म्हणलं कोण ऐकेल, त्यांना मी म्हणालो. ते बोलले मला कुलगुरू. हो म्हणलं वा
नाही ते म्हणले मी येतो. म्हणत तुम्ही येऊ नका निमंत्रण द्यायला, तुम्ही कुलगुरू आहात, मी येईल, पण कोण ऐकेल? अहो म्हणले माणूस बदलतो हे आज पहिल्यांदा कळालं म्हणले. नाही तर आमचा भोकरे पूर्ण बदललाय म्हणले आणि हो, हो. म्हणून तुमचं ठेवायचंय. पुढे तर बोला. असं तो सरांना एक्झॅक्टली आठवलं आणि असा तो प्रसंग झाला आणि मग तोपर्यंत मी एक दोन वेळा विषय काढला होता कुलगुरू सरांकडे, पाटील आपण सरांकडे. केलं नव्हतं ट्रान्सफर. हा, परंतु ते बघू बघू असं एवढं त्यांनी म्हणून टाळलं होतं. परंतु नंतर मग मी म्हटलं की आमची सरांची इच्छा आहे आणि त्या आमच्या ज्ञानेश्वरीचे साधक आहेत, तर थोडस बघा. रात्रीतून झालं त्यांनी न बोलता. हो, आणि त्या साधारण संध्याकाळी झालं आणि सकाळी ऑर्डर. म्हणजे सकाळी त्यांच्या लक्षात राहिलं ते. त्या दिवशी सरांचं माझ्याकडे पसायदान त्यांना म्हणालो मी पसायदान तुमच्यासाठी झालं म्हणलं. तर अशा रीतीने पसायदानचं ज्या दिवशी प्रवचन झालं त्या दिवशी सरांनी फाईल त्यांनी मागून ऑर्डर काढला. सरांनी फाईल मागून न घेतली बोलता. आणि मी काही बोललो नाही. त्यांचं Yeah. हे नाही, पण त्यांनी काढला. तर अशा गोष्टी घडतात आणि खरंच ह्या माध्यमातून, सरांच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ह्या घडत गेल्या आणि एक प्रकारे निलिमाताईंना त्यावेळेला म्हणजे सहारा मिळाला, म्हणजे एक त्यांचं कामही झालं. आता ते फार मोठं काम होतं अशातला प्रकार नव्हता, परंतु त्यावेळी आवश्यक विदिन होता. 6 मंथ, म्हणजे कसं आहे की आता जे गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस करतात त्यांना माहित आहे की मिनिमम 3 इयर्स पिरियड असतो. एका ठिकाणी तुमची बदली झाली की 3 वर्ष तुम्हाला तिथे काढावे लागतात. आणि लातूरचं कॉलेज नवीन सुरू झालं असल्यामुळे वाघमारे आणि तिथं त्यांच्या सब्जेक्टचा माणूस नसल्यामुळे ते 3 वर्ष इकडे येणं अपेक्षित नव्हतं. परंतु केवळ सरांच्या त्या प्रवचनामुळे चमत्कार असा झाला की 6 महिन्याच्या आत, मला वाटतं बरोबर आहे ना निलिमा, हो. 6 महिन्याच्या आत वाघमारे साहेबांची परत बदली झाली आणि एक चांगला अनुभव आला या आपल्या प्रवचना आणि सरांच्या प्रवचनामुळे आणि ज्ञानेश्वरीमुळे. एवढंच. करायला. आज आपण निलिमाचं विशेष असं की मी जसं आधी सुरुवातीला सांगितलं की वाक्यरचना ही साधी सरळ, शब्द स्पष्ट, जिथे आवश्यक ते आवश्यक शब्द, उच्चार अतिशय छान आणि अनुभव जे सांगितले ते अगदी ज्याला आपण आत्मधून असं म्हणू, आतल्या तळापासून जे अनुभव तिचे आले आणि तिच्यामध्ये काय काय बदल झाला हा सगळा भाग तिने अतिशय सुंदररित्या मांडला. आणि आजचा अनुभव कथन निलिमा तू केल्याबद्दल पुन्हा एकदा तुला धन्यवाद. आणि सरांच्या परवानगीनेशी तर आजचा अनुभव कथन काही सांगायचंय बापूंना परत सांगायचंय परत एक निलिमाची आठवण म्हणून आली, मला सांगतो. ती बोलली ना पहिल्यांदा की नारायण महाराजांचं तिच्यावरती, सर माहित आहे तुम्हाला, त्याच्यावरती फार पगडा होता. नारायण महाराज हिंगोली, हो ना निलिमा? हो हो. क्यूट असेल तिचं. हिंगोलीचे. हा, हिंगोलीचे. आणि ते नेहमी नारायण महाराजांचे काहीतरी पुस्तक आम्हाला द्यायची, ते कुठले तरी पाणी रंगीत असायचं, ते असं पाणी असं होतं तसं होतं वगैरे 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 वगैरे. तर सर नेहमी म्हणायचे त्यावेळेला की अध्यात्मामध्ये येताना तुमची पाटी कोरी पाहिजे. बरोबर आहे ना सर? म्हणजे अध्यात्मामध्ये तुम्ही येताना तुमची पाटी कोरी पाहिजे तरच तुम्ही घेऊ शकता. नसता मग काय होतं की अगोदरच्या महाराजांनी जे सांगितलेलं आहे आणि नंतर हे आपले सर असे सांगतात, एवढं कन्फ्युजन होतं की तो माणूस धड इकडनं घडकाना घाटका होतो. तसं मला वाटतं थोडे बहुत दिवस निलिमाची परिस्थिती होती, कारण ती म्हणायची ते नारायण महाराज असे सांगतात आणि सर असे सांगतात, म्हणजे अर्थात हे ऑफ द रेकॉर्ड असायची त्यावेळी चर्चा. परंतु मास्टर ऑफ कन्फ्युजन. हा, मास्टर ऑफ कन्फ्युजन. एनिवे तो एक अनुभव होता आम्हाला, म्हणजे निलिमाला त्या जवळून पाहिलं होतं. तिच्या दोन्ही मुली पूर्वा, मुग्धा यायच्या बसायच्या आणि छान एक प्रकारचा तो दिवसही छान होते आणि अफाट मेहनत घेतली होती त्यावेळेला. म्हणजे खरंच सरांनी मेहनत तर घेतली, परंतु निलिमाताईंनी सुद्धा म्हणजे सगळं उपलब्ध करून द्यायचं. त्याला माणसाला आवड असल्याशिवाय होत नाही तशा गोष्टी. कंटिन्यू. निलिमाताईंनी सांगितले तिचे अनुभव आणि त्यानंतर झालेली ही अनौपचारिक चर्चा, ह्याच्यातून निलिमाच्या व्यक्तिमत्वामध्ये काय काय बदल झाले आज सगळ्यांसमोर आलेले आहेत.
आणि आता मला असं वाटतं की सरांच्या परवानगीने शीतल आजचं सेशन संपलं असं आपण डिक्लेअर करूयात. ओके, चालेल. आत्मवंदन सर्वांना. मीटिंग एंड करते.